SBTL वेबकास्ट में आपका स्वागत है. मित्रांनो नमस्कार. मी लक्ष्मीरमण ओझा, समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर, आणि आपण ऐकताय द नीट एज्युकास्ट. नीट परीक्षेच्या जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला एक कार्यक्रम. जर आपण सजीवांच्या उत्क्रांतीचा अभिक्रम म्हणजे विशिष्ट क्रम पाहू गेलो तर तो आपण पायसेस मत्स्यवर्ग, ॲम्फिबियन्स उभयचर प्राणी, रेप्टाईल्स सरपटणारे प्राणी, आणि रेप्टाईल्सच्या नंतर 2 वर्ग त्यांच्यापासून तयार झाले, पक्षी वर्ग एव्ज आणि सस्तन प्राण्यांचा वर्ग म्हणजे मॅमल्स. हा अभिक्रम ठरवताना त्यात अनेक बाबींचा विचार होतो. आपण एक उदाहरण घेऊयात. हृदय, हार्ट. पायसेस म्हणजे माशांमध्ये, मत्स्यवर्गामध्ये हृदय हे 2 कप्प्यांचं आहे, म्हणजे 2 चॅम्बर्ड हार्ट आहे. त्याला व्हेनस हार्ट देखील म्हणतात. नंतर येतात उभयचर प्राणी म्हणजे ॲम्फिबियन्स. उभय म्हणजे दोन्हीकडे. सहज आठवलं म्हणून सांगतो. आर्य चाणक्य म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात एस्पिओनाज म्हणजे गुप्तहेर संस्था ती उलगडून सांगताना दोन्ही बाजूंकडून लाभार्थी असणारा हेर, त्याला उभय असं नाव चाणक्यानं दिलं आहे. डबल एजंट. असो, उभय या शब्दाचा अर्थ आहे दोन्हीकडे. उभयचर प्राणी म्हणजे ॲम्फिबियन्स. पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे आढळतात म्हणून उभयचर प्राणी ॲम्फिबियन्स. ॲम्फी या लॅटिन शब्दाचा अर्थ दोन्ही, उभय असाच होतो. ॲम्फिबियन्स हॅव 3 चॅम्बर्ड हार्ट. उभयचर प्राण्यांमध्ये, ॲम्फिबियन्समध्ये 3 कप्प्यांचं हृदय आहे. एखादा बेडूक असेल किंवा एखादा सॅलमंडर असेल तर यांच्यामध्ये 3 कप्प्यांचं हृदय आहे. 2 ॲट्रिया आणि 1 व्हेंट्रिकल. 2 रिसिव्हिंग चॅम्बर्स आणि 1 ब्लड प्रोपेलिंग चॅम्बर. यानंतर येतात रेप्टाईल्स. 3.5 कप्प्यांचं हृदय. इनकम्प्लिटली 4 चॅम्बर्ड हार्ट किंवा 3.5 चॅम्बर्ड हार्ट. ॲट्रिया 2 असतात, पण व्हेंट्रिकल्स या अर्धवट विभागलेल्या असतात. व्हेंट्रिकल्सना वेगळा करणारा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम हा अखंड नसतो, म्हणून हे हृदय इनकम्प्लिटली 4 चॅम्बर्ड हार्ट. 3.5 कप्प्यांचं हृदय. परंतु सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर म्हणजे क्रोकोडाईल्स आणि त्यांच्यासारखेच ॲलिगेटर्स आणि घडियाल या प्राण्यात 4 कप्प्यांचं हृदय आढळतं. आणि शेवटी मॅमल्स, सस्तन प्राणी. मॅमल हा शब्द मॅमरी ग्लँड या शब्दापासून बनलाय. स्तन मॅमरी ग्लँड आणि सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स. मॅमल्समध्ये 2 ॲट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल्स असतात. अर्थातच आपण ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम शिकतो मॅमेलियन एक्झाम्पल म्हणून, आणि त्याच्यामध्ये हा क्रमविकास आपण बघतो की मॅमल्समध्ये, ह्युमन्समध्ये 4 चॅम्बर्ड हार्ट आहे, म्हणजे 4 कप्प्यांचं हृदय आहे. त्यापैकी 2 ॲट्रिया आहेत ज्या ब्लड रिसीव्ह करतात आणि 2 व्हेंट्रिकल्स आहेत ज्या ब्लड प्रोपेल करतात. ॲट्रियामध्ये जी राईट ॲट्रियम आहे तिच्याकडे सिस्टेमिक सर्क्युलेशनमधून म्हणजे शरीराच्या सर्व सिस्टीम्सपासून येणारं
ऑक्सिजन डिप्लेटेड म्हणजे ऑक्सिजन कमी असणारं आणि CO2 रिच म्हणजे कार्बन डायऑक्साईड भरपूर असणारं ब्लड हे राईट ॲट्रियममध्ये येतं आणि तिथून ते जातं राईट व्हेंट्रिकलमध्ये. राईट व्हेंट्रिकलकडून ते प्रोपेल होतं ते त्यातला कार्बन डायऑक्साईड रिलीज होण्यासाठी म्हणजे लंग्सकडे पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये. असे 2 सर्क्युलेशन्स आहेत, एक सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि दुसरं पल्मोनरी सर्क्युलेशन. आता लंग्सकडून परत पुन्हा ऑक्सिजन रिच ब्लड हे येतं ते लेफ्ट ॲट्रियममध्ये. या लेफ्ट ॲट्रियममधून ते जातं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आणि तिथून ते पुन्हा सिस्टीम्सकडे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडे ऑक्सिजन घेऊन जातं. आपल्या सर्व अवयवांमध्ये म्हणजे ऑर्गन्समध्ये वेगवेगळ्या टिश्यूज असतात. अनेक टिश्यूज एकत्र येऊन ऑर्गन तयार होतो. टिश्यूज या सेल्सचा समूह आहेत, उती म्हणतो आपण त्यांना. तर हा जो ग्रुप ऑफ सेल्स आहे त्यांना आपण टिश्यूज म्हणतो आणि या सेल्सच्या आत मायटोकॉन्ड्रिया आहेत म्हणजे तंतुकणिका आहेत. या मायटोकॉन्ड्रियांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आत ऑक्सिजनचा उपयोग होतो, ज्याला आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन म्हणतो. फॉस्फोरिलेशन म्हणजे फॉस्फेट ॲड होणं. ADPला एक फॉस्फेट ॲड होऊन ATP म्हणजे बायोलॉजिकल करन्सी ऑफ एनर्जी ही सेल्समध्ये तयार होते, पेशींमध्ये तयार होते आणि त्यासाठी सिस्टीम्सकडे जाणारा हा ऑक्सिजन हा लेफ्ट व्हेंट्रिकलकडून प्रोपेल होतो आणि तो सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये येतो. तर आपण बर्ड्समध्ये जर बघितलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा 4 चेंबर्ड हार्ट आहे. आता हे जर आपण सगळं लक्षपूर्वक बघू तर तुम्हाला एक लक्षात येईल काय, तर हा एक विशिष्ट अभिक्रम आहे, हा एक विशिष्ट असा सिक्वेन्स आहे. म्हणून जीवशास्त्रामध्ये आपण जेव्हा मूलभूत क्लासिफिकेशन करतो, जेव्हा आपण टॅक्सॉनॉमीकडे वळतो, वर्गीकरण शास्त्राकडे वळतो, तेव्हा हे सर्व समूह एका विशिष्ट क्रमाने ठेवले जातात. विशिष्ट क्रमासाठी एक संस्कृत शब्द आहे अभिक्रम, त्याचा एक विशिष्ट क्रम आहे, त्याचा एक ठराविक असा सिक्वेन्स आहे आणि या सिक्वेन्समधूनच हा सब्जेक्ट तयार होत जातो. म्हणजे आपल्याला अभ्यास हा एका ठराविक शिस्तबद्ध पद्धतीने करता येऊ शकतो. जर प्रत्येक सजीवाचा अभ्यास जर आपण या एका विशिष्ट क्रमाशिवाय केला, बघा जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा त्या पुस्तकामध्ये सुद्धा म्हणजे स्टोरी टेलिंगमध्ये सुद्धा एक अभिक्रम असतो. कुठल्याही पुस्तकाचं प्रयोजन काय, त्याच्यात असलेला मुख्य विषय काय, त्या विषयाशी संबंधित असलेले इतर आणखी कोणते भाग आहेत, तर या सगळ्यांना त्या पुस्तकाचा अनुबंध म्हणतात. त्या अनुबंधात एक विशिष्ट क्रम असतो. तसाच तो कुठल्याही ठराविक अभ्यासात देखील आढळतो आणि टॅक्सॉनॉमी देखील त्याला अपवाद नाही. आपण जेव्हा सजीवांचा क्रम शिकतो तेव्हा त्यांचा एक विशिष्ट असा क्रम म्हणजे अभिक्रम हा आपण गृहीत धरतो. जर आपण सजीवांचं मुख्य क्लासिफिकेशन घेऊ तर त्याच्यामध्ये 3 डोमेन येतात. त्याच्यानंतर जर आपण त्यांच्यामध्ये येणारे किंगडम्स पाहू गेलो तर त्यांच्यामध्ये तुमच्या सिलेबसपुरतं मर्यादित बोलायचं असेल तर 5 किंगडम येतात आणि तुमच्या सिलेबसच्या बाहेर जाऊन बोलायचं असेल तर 6 किंगडम्स येतात. आणि यांच्यामध्ये सजीवांची एका विशिष्ट अशा अभिक्रमाने एका ठराविक सिक्वेन्सनी स्पेसिफिक सिक्वेन्सनी मांडणी असते. आणि अतिशय महत्त्वाची बाजू ही की सजीवांचा अभ्यास करताना म्हणून हा इव्होल्युशनचा क्रम हा महत्त्वाचा आहे. इव्होल्युशनच्या थिअरीला जीवशास्त्रामध्ये एक युनिफाईंग थिअरी असं म्हटलंय. म्हणजे समजा आपण एखादा हार बनवतोय तर हा हार बनवताना त्याला आपण एका सूत्रामध्ये ओवतो
त्याला एका सूत्रामध्ये बांधतो. तसंच जीवशास्त्राच्या अनेक उपशाखा जरी असल्या तरी त्या सगळ्यांना बांधून ठेवणारी, युनिफाय करणारी थिअरी कोणती असेल तर ती इव्होल्युशन. मित्रांनो, आजसाठी इतकंच. परत पुन्हा भेटूयात. मी लक्ष्मी रमण ओझा, समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स, लातूर, आणि आपण ऐकत होता द नीट एज्युकास्ट. धन्यवाद.